तापवला ती चूल सुद्धा फोडली जाते, पण त्याचं जर सोनं नाणं असेल तर चालतंय. त्यानेच बांधलेलं घर असेल तर कोण बोलतं फोडतं म्हणून? घर फोडता नाही ना. आईच्या पुतळ्या चालत्यात, सासूची गंठण चालते, बाबाचा ब्रेसलेट चालतो, बाबाची चेन चालते, बाबाचं वाल्या चालत्यात. त्याचा पैसा अडका असेल तर एका बाईची सासू बिचारी गेली आणि उत्तर कार्य झाल्यानंतर त्या बाईने एक एक डबा, पिठाचा डबा मोकळा केला, तांदळाचा डबा मोकळा केला, डाळीचा डबा मोकळा केला आणि घरातल्यांनी विचारलं नक्की चाललंय काय तुझं? तेव्हा तिने सांगितलं म्हातारीला पैसे डाळीमध्ये तांदळामध्ये लपून ठेवायची सवय होती, जरा कुठं आहेत का बघते. काय चाललंय माणसाचं बघा, काय अवस्था आहे माणसाची. किती किती माणूस रजगुणी आहे, किती स्वार्थी आहे माणूस, किती स्वार्थी आहे, किती स्वार्थी आहे. एखाद्या मेलेल्या माणसाच्या मैतावर जर गेला ना, एखाद्या प्रेतावर, घरी आल्यानंतर आंघोळ केल्याशिवाय कशाला हात लावत नाही. 100% सत्य आहे, 100% सत्य. पण एकदा आंघोळ झाली, नवीन कपडे घातले की लगेच बाजारात जाऊन एखादा प्राणी पक्षी घेऊन येतो, ते चालतंय का? आम्ही फक्त आमचा विचार करतोय, स्वतःचा विचार करतोय, स्वतःच्या विचाराप्रमाणे चालतोय. आम्ही कधीतरी स्वतःच्या बुद्धीला विचारानं आम्ही वागतोय, ते माझं जगणं वागणं योग्य आहे की अयोग्य आहे? कधीतरी स्वतःच्या मनाला विचारा, स्वतःच्या बुद्धीला विचारा. परमार्थ म्हणजे नुसती शायनिंग चालली बस. आम्ही कोणतरी काहीतरी आहोत हा दाखवण्याचा प्रयत्न. बाकी वेदाचा अभ्यास आहे आणि तिथे कमी नाही, पण समोरच्याच्या वेदना जर कळत नसतील ना, तर तुमच्या अभ्यासाला शून्य किंमत आहे, शून्य किंमत आहे. तुम्हाला ज्ञान आहे ना बाबा, वेदाचा अभ्यास आहे, पण वेदना कळत नाहीत समोरच्या माणसाच्या, समोरच्या जीवाच्या वेदना कळत नाहीत. काय करणार आहे? काय ज्ञानाचा उपयोग काय? त्या अभ्यासाचा उपयोग काय? तुमच्या पाठांतराचा उपयोग काय? नको त्या गोष्टींना आम्ही आमचं समजतोय. काही घेऊन आलेलो नाहीत आपण. चांबड्याच्या डोळ्याने जर बघितलं तर काहीही घेऊन आलेलो नाहीत. क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. ह्या चर्मचक्षुने जर बघितलं तर काही घेऊन आलेलो नाहीत आणि काही घेऊन जाणारही नाहीत, काही घेऊन जाणारही नाहीत. मधल्या काळामध्ये आम्हाला आमचं बरंच आहे असं वाटत असते, ते विचार आम्हाला स्पर्श करत असतात. मरणोत्तरच्या प्रवासामध्ये यापैकी काहीच नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी. काळ येईल ना दादा, शेवटची वेळ जेव्हा येईल ना, त्यावेळेला यापैकी कोणीही नाही आणि काहीही नाही. किती पैसे दिले तर मृत्यू तुम्ही वाचवू शकता? किती साधन संपत्ती प्रॉपर्टी तुमची खर्च केली म्हणजे मृत्यू वाचवू शकता तुम्ही, मृत्यूपासून वाचू शकता. बरं, कुठल्या अधिकाऱ्याची ओळख तुम्ही सांगितली, अमुक अमुक माझा अधिकारी ओळखीचा आहे, मंत्री, प्रधानमंत्री, अजून कोण? थांबेल मृत्यू? राजा असता मृत्यू आला, 1,00,000 कोटी कबूल झाला तरी सोडेना तयाला मृत्यू काय. शेवटच्या वेळेला यापैकी काही उपयोगाला येत नाही आणि मरणोत्तरच्या प्रवासामध्ये यापैकी काही बरोबर नसते दादा. ना मुलगा, ना मुलगी, ना बहीण, ना भाऊ, ना आई वडील, ना कुटुंबदार, ना समाज, ना सोयरे, ना नातेवाईक, ना मित्र. मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आम्ही जिवंतपणे केलेला धर्म आम्हाला साथ देत असतो.
मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आम्ही केलेली कर्म आम्हाला साथ देत असतात आणि म्हणून ती कर्म आमच्याकडून घडावी, तो धर्म आमच्याकडून घडावा म्हणून आम्ही सर्वप्रथम विचार केला पाहिजे आमचं काय आणि परक काय. घरदार, साधन संपत्ती, पैसा, अडका, मित्र, परिवार, कुटुंब, समाज, सोयरे, नातेवाईक हे तर बाजूलाच राहू द्या. संत म्हणतात तुझे तुझं नव्हे हे शरीर, देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. ज्या देहाच्या बळावर आम्ही सगळं काही कार्य करतोय ना, परमार्थ करत असताना तुम्ही जास्त तनाचा विचार करता का मनाचा? माळ तनाला का मनाला? शो शायनिंग जी चालली ना आमची, त्याला कारण हेच आहे, आम्ही तनाला सगळं चाललंय काय. तुम्ही काही करा, फक्त मला मोठं म्हणा बस. तन बाकी मन काय? मनामध्ये घाण आहे ती आहे, मनामध्ये विचार आहेत ते आहेत, द्वेष, मत्सर, तिरस्कार आमचा चेहरा सांगतोय. मनात अंतःकरणात काय भरलंय ना हे सांगतंय, हा चेहरा सांगतोय आमचा. ज्या दिवशी तनाबरोबर आम्ही मनाला माळकरी करू ना, त्या दिवशी कोणी सांगायला लागणार नाही असं वागा आणि तसं वागा म्हणून. ते परिवर्तन आमच्या देहाकडे आम्हाला पाहायला मिळेल. प्रवचन मनाला आहे, कीर्तन मनाला आहे, गाथा, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव, 65 हरिपाठ मनासाठी आहे. जर आम्ही तनाचा विचार अधिक करत असो, फक्त देहाचा विचार जर अधिक आम्ही करत असो ना, तर देह जाणार आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह जाईल जाईल याची काळ वा खाईल. तुम्ही किती मोठे आहात, किती ज्ञानी आहात, किती पंडित आहात, किती अभ्यासू आहात हे महत्वाचं नाही. 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांना ऐका, 1400 वर्षे तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांना 9 वर्षाची मुक्ताई उपदेश करते. उलट उलट माघारा गळी या फिरगोते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी. हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, आणि भल्या भल्या पोहणारांस उलथून पाडीते. भल्या भल्या पोहणारांस उलथून पाडीते. ज्या संसारूपी भवसागरामध्ये आपण अडकलेलो आहोत ना माऊली, पडलेलो आहोत ना, आता आपल्याला ऊर्ध्व गतीला प्रवास करायचा आहे. अधोगतीचा प्रवास सोपा आहे काय? प्रवाहाबरोबर जाण्यासाठी काही करावं लागतंय का? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचं असेल तर हातपाय हलवले पाहिजे. तुमचा देह बर्बाद, तुमचं आयुष्य बर्बाद होण्यासाठी तुम्हाला वेगळं काही करावं लागतंय का? काही करावं लागत नाही माऊली. ते विचार सहज स्पर्श करतात. आई वडिलांना पण कळत नाही माझा मुलगा कधी व्यसनाधीन झाला. आई वडिलांनाही कळत नाही माझ्या मुलाला कधी नाद लागला. आई वडिलांनाही कळत नाही माझा मुलगा बर्बाद झाला व्यसनाधीन, नादाधीन होऊन. नाही कळत. अधोगतीची कर्म करण्यासाठी आम्हाला काही करावं लागत नाही. अधोगतीला जायला, तो प्रवास करायला आम्हाला काही करावं लागत नाही. ते विचार सहज येऊन स्पर्श करत असतात. पण ऊर्ध्व गतीला जर आम्हाला जायचं असेल, आम्हाला मुळाकडे जर जायचं असेल, खऱ्या अर्थानं जर आम्हाला आमच्या उगमाकडे जर जायचं असेल, आलासी कोठोणी जासी कवण्या रे ठाया, बोधले महाराज आम्हाला उपदेश करतात. घरदार नव्हे तुझे अवघी लटकीच, सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको पाय बुडत असे पापा. मुलगा व्यसनाधीन व्हावा म्हणून देवाला प्रार्थना करावी लागत नाही. मुलाला एखादा नाद लागावा, नादाधीन व्हावा, त्याचं जीवन बर्बाद करावं, त्याचं आयुष्य बर्बाद करावं म्हणून आम्हाला देवाला प्रार्थना करावी लागत नाही. पण व्यसनाधीन झालेला मुलगा निर्व्यसनी व्हावा म्हणून आम्हाला परत परत देवाला प्रार्थना करावी लागते. परत परत देवाला
त्या ठिकाणी सांगावं लागतंय, विनंती करावी लागते, देवा असं असं झालं रे देवा, असं असं. आज नको ते विचार आम्हाला स्पर्श करत असतात माऊली. कर्म करणारी इंद्रिय अनेक आहेत. वाचा पाणी पाद श्लेष्ण गुद, कान नाक त्वचा डोळा जिभ, शब्द स्पर्श रूप रस गंध अनेक आहेत कर्म करणारे. किती आहेत? पाहता पाहता आमच्याकडून पाप घडलं जाते, आम्हाला कळत नाही. बोलता बोलता आमच्याकडून पाप घडलं जाते, आम्हाला कळत नाही. चालता चालता आमच्याकडून पाप घडलं जाते. स्पर्शाने, पाहण्याने, बोलण्याने, ऐकल्याने, सहज प्रत्येक इंद्रियाकडून पाप घडलं जाते, आम्हाला कळत नाही आम्हाला. कर्माचे प्रकार अनेक आहेत. कर्म करणारे इंद्रिय अनेक आहेत. कर्म करून घेणारे अनेक आहेत. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता असूया अद्वया भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा. कर्म करणारी इंद्रिय जरी अनेक असली, कर्म करणारे प्रकार जरी अनेक असले, कर्माचे कर्म करून घेणारे विषय जरी, वासना जरी, विकार जरी अनेक असले, तरी शेवटी कर्माचे विभाग मात्र दोनच पडतात, पाप किंवा पुण्य. पाप किंवा पुण्य. पाप कर्म घडायला माणसाला काही प्रयत्न करावे लागत नाही. मार्गदर्शनाची गरज नाही, शिकवणीची गरज नाही. तुमच्या गावात ग म भ न मुळाक्षर शिकण्यासाठी, बाराखडी शिकण्यासाठी, अंकगणित शिकण्यासाठी शाळा आहे ना? संसारामध्ये त्रासलेल्या माणसाला निवांतपणा मिळावा म्हणून 2 मंदिर तर मला आता पाहायला मिळाली येता येता. अजून काही मंदिर असतील गावामध्ये. संसारिक माणसाला निवांतपणा कुठे? काय? मुलांना शिकण्यासाठी शाळा आहे. ज्यांना आध्यात्मिक विचारामध्ये कार्य करायचं आहे, धर्म कार्य करायचं आहे, खऱ्या अर्थानं त्यांची सुद्धा नियोजन या ठिकाणी या गावामध्ये केलेलं आहे, झालेलं आहे. खर तर या ठिकाणी सांगायला स्वाभिमान वाटतो या ठुणे गावाविषयी, की या गावामध्ये एका योगी पुरुषाचा जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही. खऱ्या अर्थानं परमपूज्य सद्गुरु टाकेश्वरच्या ठिकाणी जे आज बाबांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळतंय, पूर्णाजी बाबा आणि त्यांचं जन्मगाव, विशेष म्हणजे ह्या वेखंडे परिवारातून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक योगी, एक साधू पुरुष आपल्या या ठाणे जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला लाभलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला लाभलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर बाबांचे शिष्य तुम्हाला पाहायला मिळतात. हे सहज घडत नाही, हे सहज होत नाही. या कलियुगामध्ये त्याप्रमाणे त्याग घडावा, त्याप्रमाणे आमच्याकडे ते विचार आमच्याकडे यावेत म्हणून आम्हाला खूप प्रयत्न करावा लागतो. आपला विषय असा आहे की मग जरी एक ठुणे गाव आध्यात्मिक विचाराचं असेल, आध्यात्मिक विचाराची अनेक माणसं या ठिकाणी पाहायला मिळतात. माझ्यापेक्षा चांगले प्रवचन करणारे असतील, कीर्तन करणारे असतील, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अनेक कार्यकाळ ज्यांनी कार्य केलेलं आहे, धर्मकार्य, देवकार्य केलेले अशी माणसं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पण एकीकडे जर पाहायला गेलं, गावामध्ये तंबाखू खाणारे आहेत का बरं? हा, मशाऱ्या लावणाऱ्या बाया आहेत का? या पुढे सरा. ठीक आहे, असं नको वाटायला का आठवण करून दिली महाराजांनी. बरं, विडी ओढणारे आहेत का? सिगरेट ओढणारे, दारू पिणारे आहेत? मी का म्हणतो माहितीये का? मुळाक्षरांची ओळख व्हावी म्हणून शाळा आहे. आम्हाला अंकगणित शिकता यावं म्हणून शाळा आहे. त्यांची कुठे शाळा आहे का? संपूर्ण शहापूर तालुक्यात तरी चला साधारणतः कशा प्रकारे सुरुवात करायची ते शिकवतो. काय आहे?
वाईट विचार जे आहेत ते शिकवावे लागत नाहीत, वाईट कर्म जे आहेत त्यासाठी विशेष प्रयत्न करावा लागत नाही. ते विचार, ती कर्म माणसाला सहज स्पर्श करत असतात. पण त्या कर्मातून जर आम्हाला मुक्त व्हायचं असेल तर आम्ही जगद्गुरु तुकोबाच वाचले पाहिजेत, माऊली ज्ञानोबाच वाचले पाहिजेत. आम्ही सत्संगच केला पाहिजे, सत्संगच केला पाहिजे. आम्ही सत्संगाशिवाय आमच्यामध्ये परिवर्तन होणार नाही, आमच्यामध्ये बदल होणार नाही. चांगलं पेरावं लागतंय ना. आता चांगलं पेरलेलं जे आहे त्याच्यामध्ये वाईट सहज निघतंय, ते काय पेरावं लागतंय का? पण काय ठेवावं आणि काय काढावं हे आम्हाला जगद्गुरु तुकोबा शिकवितात, हे माऊली ज्ञानोबा शिकवितात. ते मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवर्य फुलनाथजी महाराज बाबांसारखे आहेत, बाबांसारखे आहेत. साधू, योगी, संत काय ठेवावं आणि काय काढावं, कशाचा त्याग करावं हे आम्हाला शिकलं पाहिजे. मुलगा मुंबईला कामाला जायचं, तिकडेच मुंबईची एक सून आणली, म्हणजे त्यांनी त्याला बाई आणली, घरामध्ये सून आणली. आणि मला तरी वाटतंय की एक ज्या वेळेला आपल्याकडे पाऊस होतो सुरुवातीलाच, आता ह्या वर्षी पाऊस लेट गेला, समजा उशिरा झाला, जवळजवळ 1 महिना उशीर झाला पाऊस. तुमच्याकडे तरी मध्ये 1-2 पाऊस पडला, तरी आमच्याकडे तो पण नाही पडला. पण एक जून महिन्यामध्ये जेव्हा पावसाने सुरुवात केली त्यावेळेला त्या नवीन नवरीला तो नवरा काही, म्हणजे तिचा पती काही, सासू काही, सासरा काही घेऊन गेले शेतावर पेरणीच्या वेळेला, पेरणी करायला, भात पेरणी करायला. एक आपलं शेत वगैरे माहिती असावं या उद्दिष्टाने, नाही का, आणि थोडंफार काम पण शिकली पाहिजे ना. आता ते पेरणीच्या वेळेला तिला नेली, शेत वगैरे दाखवली, हे शेत आपलं, हा बांध आपला, इथून बांध आपला आहे, त्या झाडापासून आपला हे सगळा दाखवलं ते. आणि घरी आले, पेरणी झाल्यानंतर साधारणतः 10-12 दिवसानंतर, 15 दिवसानंतर त्या सासूने त्या सुनेला सांगितलं, तुला आता शेत आपलं माहिती आहे? हो म्हणे, माहिती आहे. मी जरा घरातलं आवरते, तू शेतावर जा आणि आपण जे पेरलंय ना ते आव्हान बेनून ये. काय सून गेली, सुनला शेत माहिती ना. ऐक ना, संध्याकाळपर्यंत जेवढा आव्हान बेनता येईल तेवढा बेनला आणि आली घरी. आल्यानंतर मग त्या सासूने विचारलं, अख्खा दिवस काम केला ग बाई, दुपारी जेवायला तरी येशील असं वाटलं होतं? नाही म्हणे, नाही आलो, मला असं वाटलं पण नाही की जेवायला जावं म्हणून. झालं बेनून झालं म्हणे, आताशी अर्ध झालंय. हो, अख्खा दिवस गेला तुला? बापरे, म्हणजे बरंच तण निघालंय त्याच्यामध्ये. बरं, दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला सासूही आणि सूनही शेतावर गेली तेव्हा बघितलं तर अर्धा आवनाचा पट्टाच रिकामा होता. सासू काय बोलली होती, आपला आव्हान बेनाला जा, तिने बरोबर ऐकलं की नाही? ऐकताना काय चुकी केली का? पण त्यातलं काय काढायचं आणि काय ठेवायचं हे गुरुवरी आपल्याला शिकवत असतात, आपले श्री गुरु आपल्याला शिकवत असतात. काय जे चांगलं आहे ते पेरावं लागतंय, त्यांना ते मार्गदर्शन करावं लागतंय, ते ठेवायचं आहे. आणि आपल्याकडे नको ते उगवतंय ना, नको ते निघतंय की नाही, ते आम्हाला काय करायचं आहे? बाजूला सारायचं, बाजूला सारायचं, बाजूला सारता आलं पाहिजे. आमची वाटचाल जर आम्हाला उगमाकडे करायची आहे, साधा विषय, आता पाऊस किती जोराचा पडतोय ना, पडणारा प्रत्येक थेंब खाली जमिनीवर उतरतोय कशा तरी स्वरूपाने. तो आम्हाला शिकवतोय जमिनीवर राहिला पाहिजे माणूस, माणसाने जमिनीवर राहिलं पाहिजे. काही माणसं जमिनीवर राहतच नाही. आपण बोलतो ना, हल्ली त्याचा जमिनीला पायच लागत नाही, म्हणजे कर्म बदलली, विचार बदलले, त्याचं जगणं वागणं बदललं. मडक्याचा जर आम्ही विचार केला तर मडकं बघा, हिवाळ्यामध्ये थंड असते, पावसाळ्यामध्ये थंड असते, उन्हाळ्यातही थंड असते, सकाळी थंड असते, संध्याकाळी थंड असते, पण भर दुपारच्या वेळेला सुद्धा थंडच असते. एकाने त्या मडक्याला विचारलं, दादा
तू हिवाळी थंड असतो ठीक आहे, कारण थंडीचे दिवस असतात. तू पावसाळी थंड असतोय ठीक आहे, बऱ्यापैकी गारवा असतो. पण भर उन्हाळ्यामध्ये जेव्हा सगळं काही गरम झालेलं असतंय तेव्हा सुद्धा तू थंड हो म्हणजे तेव्हाही थंड. सकाळी थंड असतोय ठीक आहे, कारण थोडा गारवा असतोय. संध्याकाळी ठीक आहे, थंड आहे ठीक आहे, थोडा गारवा असतोय. पण भर दुपारच्या वेळेला जेव्हा घरातल्या वस्तूही गरम असतात आणि माणसंही गरम असतात तेव्हाही तू थंड. माणसं पण तापलेली असतात ना घरातली. तशी भांडी महिनाभर जरी आमच्या घरात राहिली तरी कधी वाजत नाही. पण माणसं तापली की भांडी वाजायला सुरुवात होते. 2 महिने जर घरामध्ये कोणीच नसेल तर तो दरवाजा जसा आहे तसाच. दरवाजे खिलखिले तेव्हा होतात जेव्हा भांड्याला भांडा लागतो तेव्हा. खिडक्या खिलखिल्या तेव्हा होतात जेव्हा भांड्याला भांडा लागतो तेव्हा. बरं का? मग त्या मडक्याला विचारलं, तू सकाळी थंड संध्याकाळी थंड पण भर दुपारी सुद्धा थंड कारण काय? तेव्हा मडक्याने दिलेलं उत्तर बघा काय आहे. काय म्हणतोय मडकं? दादा, ज्याचं भूतकाल माती आहे. मडकं घडण्याच्या आधी काय होती? ती माती आहे. ज्याचं भूतकाल माती आहे, ज्याचा भविष्यकाल, ज्याचा वर्तमान काल माती आहे. आता ते मडकं जरी असलं तरी कसलं आहे? मातीचं. ज्याचं भविष्यकाल माती आहे, उद्या जर फुटलं तरी सुद्धा माती. ज्याचं भूतकाल माती आहे, ज्याचं वर्तमान काल माती आहे आणि ज्याचा भविष्य काल माती आहे, हे ज्याला कळलं तो आयुष्यात कधीही गरम होत नाही. तो जेव्हा पाहावा तेव्हा थंडच असतो, थंडच असतो. खऱ्या अर्थानं पडणाऱ्या पाण्याकडून आम्हाला तेवढं तरी शिकता आलं पाहिजे. आम्ही कितीही उंचीवरून असलो आणि कितीही उंचवर जरी असलो तरी जमिनीला स्पर्श केला पाहिजे. खऱ्या अर्थानं आम्हाला जमिनीवर राहता आलं पाहिजे. दुसरा, जमिनीवर पडणारं पाणी थांबत नाही. आता ओहळ्या बांधायला बरीच पोरं बाहेर पडली असतील. ओहळ्या, शेतकरी बरेच पाणी अडवण्यासाठी. बरं, कोण कसली मजा घेतय तर कोण कसली मजा घेतय? काय 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 कोण कोण काय काय शोधतोय हो. म्हणून मी सुरुवातीलाच बोललो, विचाराने अनेक वेगवेगळी माणसं आहेत. असो, तो विषय आपला नाही. फक्त विषय एवढाच आहे की मी वाचलं, पाऊस पडल्यामुळे शेतात बांधावर पाणी झालं आणि मत्स्यप्रेमी घराच्या बाहेर पडले. नाव बघा काय आहे त्यांचा. त्यांना काय बोलतात? मत्स्यप्रेमी, म्हणजे माशांचे प्रेमी. तुम्ही घरात आणून जर पाळत असाल, सांभाळत असाल तर तुम्ही प्रेमी आहात. पण तुम्ही जर त्यांचा जीव घेण्याच्या दृष्टीने जर त्यांच्याकडे जात असाल तर तुम्ही यमाचे दूत आहात त्यांच्यासाठी. कोण आहात? कोण आहात तुम्ही? मत्स्यप्रेमी शब्द काय वापरावा ते तरी कळलं पाहिजे ना. बरं का? असो, पडणारं पाणी थांबत नाही. माणसाने प्रत्येकाच्या जीवनामध्ये जीवनाचा प्रवास करत असताना एक आदर्श घेतला पाहिजे पाण्याचा. काहींना ओलांडून तर काहींना वळसा घालून आपल्याला पुढे निघून जाता आलं पाहिजे. काहींना पार करून. ज्यांना पार करता येत नाही ना माऊली, वळसा घाला, पुढे निघून जा. आणि पुढे निघून गेले जगद्गुरु तुकोबा म्हणून गाथा आपल्याला मिळाली. थांबवण्याचा प्रयत्न केला लोकांनी, थांबले नाहीत. चालत राहिले, प्रवास सुरू ठेवला. म्हणून आज आम्हाला गाथा मिळाली, ज्ञानेश्वरी मिळाली, भागवत मिळाला, अमृत अनुभव, चांगदेव 65 हरिपाठ मिळाला. माऊलींना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही का? आम्हाला प्रवास करायचंय. ओळीच्या रूपाने ओळाला जाऊन भेटायचंय, ओळाच्या रूपाने आम्हाला नदीला जाऊन भेटायचंय. नदीचा प्रवास सुद्धा तोपर्यंतच असतो जोपर्यंत ती नदी सागराला मिळत नाही तोपर्यंत, मुळाला मिळत नाही तोपर्यंत. निर्मिती कुठून आहे? तिथूनच आहे ना पावसाची. आम्हाला सुद्धा आमच्या जीवनाचा प्रवास करायचा आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत आम्ही आमच्या मुळाला मिळत नाही, उगमाला मिळत नाही, जोपर्यंत ज्या देवाने आम्हाला जन्माला घातलंय, जोपर्यंत त्या देवाचे आम्ही होत नाहीत ना तोपर्यंत आम्हाला जीवनाचा प्रवास करायचा. आणि देवाचे जर आम्हाला व्हायचं आहे तर अतिशय सोपा उपाय या ठिकाणी सांगितलेला आहे. मयेव मन अदत्स्व मय बुद्धी निवेश हा निवेशेसी मयव तरुद्वन संशय. काय
तुम्ही कुठे ऐकलंय का हो, देव तुपाच्याच दिव्याचा भुकेला, देव सुगंधीच अगरबत्तीचा भुकेला, देव तुमच्या मोठ्या मोठ्या फळांचाच भुकेला, मोठ्या मोठ्या हारांचाच भुकेला, असं कुठे ऐकलंय? मौली, मूर्ती पूजा आम्ही केली पाहिजे, आमची श्रद्धा आहे, आमची निष्ठा आहे, आमचा भाव आहे, आमचा विश्वास आहे. पण त्या मूर्तीची पूजा ज्या चालत्या बोलत्या देवांनी आम्हाला शिकविली ना, आज ते देव आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळत आहे, हे दुर्दैव आहे. ज्या चालत्या बोलत्या देवांची सेवा आम्ही केली पाहिजे, ज्या चालत्या बोलत्या देवांची सेवा करण्याचा भाग्य आम्हाला लाभलेलं आहे, खऱ्या अर्थानं दुर्भाग्य एवढं आहे की तेच चालते बोलते देव आज वृद्धाश्रमात आम्हाला पाहायला मिळतात. तुमच्या परिस्थितीप्रमाणे दिवा लागावा, हरकत नाही. जे घरात तुम्ही तेल वापरताय ते तेल वापरा, पाम तेल चालेल, देव कधीही कोपत नाही. आणि तुपाचेच दिवे लावा म्हणून सांगणारा महाराज मी नाही. सुगंधीचा अगरबत्ती लावा, गरज नाही, तुमच्या परिस्थितीप्रमाणे लावा. तुमच्या परिस्थितीप्रमाणे परमार्थ करा, भक्ती करा, देवपूजा करा. एखादी गोष्ट जर तुमच्याकडे देवाला अर्पण करायला नसेल ना, अक्षता वहा आणि घ्या, ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामी, देव समजून घेतील. देव कधीही कोपत नाही, देव कधीही कोपत नाही. प्रवचनाच्या निमित्ताने फक्त एवढंच सांगू इच्छितो, कोपणाऱ्या देवांची उपासना करू नका, कोपणाऱ्या देवांना भजू नका. अनेक प्रकारचे देव आम्हाला पाहायला मिळतात, पण जगामध्ये श्रीमंत देव जर कुठला असेल ना, पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. जगात श्रीमंत देव. अरे ज्याला तुम्ही पैशाने श्रीमंत समजताना त्याच्या जवळ पण तुम्हाला जाऊ देत नाही. देतात, पण गरिबांनीही जावं आणि नतमस्तक व्हावं, चरण स्पर्श करावा. कोणीही जावं, देवाला मानणाऱ्यांनीही जावं आणि देवाला न मानणाऱ्यांनीही जावं, फक्त नतमस्तक व्हावं, चरण स्पर्श करण्याचं भाग्य पांडुरंग परमात्म्याकडे आम्हाला लाभतं. एवढा श्रीमंत देव आमचा आहे, एवढा श्रीमंत देव आमचा. आणि म्हणून त्या देवाची जर पूजा आपल्याकडून घडावी असं वाटत असेल तर देव भावाचा भुकेला. अगरबत्ती अर्पण करता करता, दाखवता दाखवता आमचं मन आम्हाला देवाला अर्पण करता आलं पाहिजे. मन हा मोगरा, अर्पण ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. दीप प्रज्वलित करता करता देवाला आम्हाला प्रार्थना करता आली पाहिजे. देवा हा दिवा तसा स्वतः जळून आम्हाला प्रकाश देतोय ना, तसा आमच्या कर्माचा सुगंध सर्वत्र पसरला पाहिजे, तसा आमच्या कर्माचा प्रकाश सर्वत्र पसरला पाहिजे. ही देवाला प्रार्थना करता आली पाहिजे, कारण देव भावाचा भुकेला. भावे विण भक्ती आणि भक्ती विण मुक्ती, बडे विण शक्ती बोलो नये. म्हणून तुमचा भाव महत्वाचा आहे. तो भाव उत्तम आणि उत्तमरित्या जर आम्हाला त्या भावाने, त्या श्रद्धाने, त्या विश्वासाने जर परमार्थ करायचंय तर भगवंत म्हणतात या 12व्या अध्यायातील 8व्या श्लोकामध्ये, मयेव मन अदत्स्व, मन मला अर्पण करा, मय बुद्धी निवेशयः, बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करा. म्हणजे काय होईल? निवेशिष्यसि मयव अत रोधवन संशय. तुम्ही मला येऊन भेटाल, तुम्ही मला येऊन प्राप्त व्हाल, तुम्ही माझ्या ठिकाणी निवास कराल. अशा प्रकारे भगवंताने आम्हाला काय केलेली आहे? एक जाणीव, एक ओळख, एक या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे.